सगळे सिनियर जर्नलिस्ट यांना आज आमंत्रित केलेलं आहे त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आणि त्यासाठी या महाविद्यालयात या दिवसाचा डॉक्टर राज देशप्रिय सर आपल्याला माहिती देतील. नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं मित्रांचं इथे स्वागत. ही प्रेस कॉन्फरन्स आपण याच्यासाठी बोलवलेली आहे की आपण 29 आणि 30 तारखेला एक मोठी GMC मध्येच आहे, 1.5 दिवसांची कॉन्फरन्स आहे. ही रोबोटिक सर्जरी वर कॉन्फरन्स आहे आणि जसं आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता जे फ्युचर आहे ते मिनिमल ॲक्सेस सर्जरी म्हणजे अतिशय कमी त्रासाची अशी 3 छिद्रांमधनं मोठ्यात मोठ्या शस्त्रक्रिया या होऊ शकतात. तर त्या आपण त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतो, पण आता लॅप्रोस्कोपीच्या पण बियॉन्ड आता रोबोटिक सर्जरी हे फ्युचर आहे. तर या रोबोटिक सर्जरीच्या फ्युचरवर ही कॉन्फरन्स आपण घेतो आहे आणि या कॉन्फरन्ससाठी पूर्ण देशामधील सर्वात निष्णात असे रोबोटिक सर्जन्स हे सर्व पार्टिसिपेट करतात आहे. आणि ही दीड दिवसांमध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 29 तारखेला लाईव्ह ऑपरेटिव्ह वर्कशॉप आहे. आता हे लाईव्ह ऑपरेटिव्ह वर्कशॉप म्हणजे हे पहिल्यांदाच असं पूर्ण देशात असं वर्कशॉप होत आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोबोटिक कंपनीज आहेत. त्याच्यामधल्या काही कंपनीजचं मी आणि या वेगवेगळ्या कंपनीच्या रोबोट्सवर वेगवेगळ्या देशाच्या सर्व मेट्रो सिटीजमधनं म्हणजे मुंबई आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, मोरादाबाद आहे, आणखीन जयपूर आहे, या सर्व सिटीजमधनं सर्जन्स तिथेच बसले राहतील. ते पेशंटवर ऑपरेशन करतील आणि तो लाईव्ह ऑपरेटिव्ह वर्कशॉप आपल्या इथे रिले होईल आणि ते सगळ्यांना ते लाईव्ह ऑपरेटिव्ह सर्जरी जशा जवळपास 12 ते 15 शस्त्रक्रिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि हे जनरल सर्जरी आहे, गायनी सर्जरी आहे, हार्टच्या पण सर्जरी आहेत, त्याच्यानंतर युरॉलॉजीच्या सर्जरी आहेत, किडनीच्या सर्जरी आहेत. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया या 29 तारखेला रिले होणार आहेत. त्याच्यामधनं या सर्जरीचा आणखीन एक सर्वात मोठा म्हणजे ॲडव्हान्समेंट म्हणजे की ही आपण टेलिसर्जरी पण करतो आहे. आणि टेलिसर्जरी म्हणजे रोबोटिक टेलिसर्जरी करतो आहे, रेसिप्रोकल सर्जरी म्हणतो आपण त्याला. ही सर्जरी अशी होणार आहे की एक पेशंट मोरादाबादमध्ये आहे, तिथे एक टीम आहे त्या सर्जनची आणि इथे GMC ला बसून एक सर्जन मोरादाबादला ऑपरेट करतोय पेशंट. त्याचप्रमाणे आपल्या GMC ला एक पेशंट आहे आणि मोरादाबादला जो सर्जन आहे तो GMC ला ऑपरेट करतो या पेशंटवर. तर याला ही एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची सर्जरी आहे आणि या सर्जरीज पण रेसिप्रोकल टेलिसर्जरी आपण त्याला म्हणतो. ही पूर्ण म्हणजे देशात पहिल्यांदा रेसिप्रोकल टेलिसर्जरी असं कोणत्या वर्कशॉपमध्ये डिस्प्ले होणार आहे. याच्यामध्ये देशातले सर्वात निष्णात असे रोबोटिक सर्जन्स फ्रॉम ऑल कॉर्नर्स ऑफ इंडिया ते भाग घेतात आहे. एक जवळपास 200 ते 250 रोबोटिक सर्जन्स पूर्ण देशामधनं इथे येतात आहे. ही अशा प्रकारची पहिलीच नॅशनल कॉन्फरन्स रोबोटिक सर्जरीवर आपल्या इथे होते आहे. आणि त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले जितकेही सर्जन्स त्याच्यामध्ये भाग घेतील त्यांना ही सर्जरी पाहायला भेटेल आणि त्यांचं नॉलेज अपडेट होईल आणि ते पण फ्युचरमध्ये रोबोटिक सर्जरी ह्या करू शकतील. आणि रिसेंटली आपल्या GMC मध्ये रोबोट हा आलेला आहे आणि या रोबोटिक शस्त्रक्रियेचा आपल्या इथे जे पेशंट्स येतात हे सर्व गरीबातले गरीब रुग्ण असतात. तर सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा हा फायदा आपल्या इथे येणाऱ्या गरीबातल्या गरीब रुग्णांना हा होत आहे.
एक जवळपास 1.5 वर्षात आपण 350 पेक्षा अधिक अशा रोबोटिक सर्जरीज केलेल्या आहेत। याच्यामध्ये जनरल सर्जरीच्या रोबोटिक सर्जरीज आहेत, याच्यामध्ये युरोलॉजीच्या आपण रिसेंटली एक रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट पण केलेला आहे। त्याचप्रमाणे हार्टची बायपास शस्त्रक्रिया जी असते ती पण रोबोटद्वारे आपण केलेली आहे। तर या सर्व शस्त्रक्रिया देशातल्या निष्णात सर्जनच्या द्वारे परत केल्या जाणार आहेत आणि त्या सर्व त्याचा ॲडव्हान्टेज आपल्या इथल्या पेशंट्सलाही भेटणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या इथे जे डॉक्टर्स आहेत त्यांना पण त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला भेटणार आहे आणि असा हा या 2 दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये आपला एजेंडा आहे आणि ही कॉन्फरन्स आता त्या अनुषंगाने आपण ही पत्रकार परिषद बोलवली आणि याचं इनॅग्युरेशन हे 30 तारखेला सकाळी 11 वाजता माननीय आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या कॉन्फरन्सचं उद्घाटन होईल। सर ते जे तुम्ही सांगितलं मुरादाबाद पेशंट आपल्या इथे राहील। नाही आजार कुठला आहे म्हणजे अम्बिलिकल। सर आपके पास अभी कितने रोबोट है और कुछ रोबोट देने की तैयारी है क्या? पहले तो ये रोबोट का प्रॉब्लम है ना कि ये काफ़ी कॉस्टली इक्विपमेंट है रोबोटिक सर्जरी यानी, और ये रोबोटिक सर्जरी रोबोट के लिए हमने 2016 में हमने इसकी रिक्वायरमेंट दी थी। तब का ये 2024 में हमारे यहाँ पर लग पाया और ये काफ़ी कॉस्टली रहता है और अभी ये सभी डिपार्टमेंट अभी इस पे करने लगे हैं। से फॉर एग्जांपल CVTS डिपार्टमेंट है, हार्ट की सर्जरी करने वाला डिपार्टमेंट है, यूरोलॉजी डिपार्टमेंट है, सुपर स्पेशलिटी के डिपार्टमेंट है, गायनी के डिपार्टमेंट है, सर्जरी का डिपार्टमेंट है। तो ऐसे अलग अलग डिपार्टमेंट में अभी ऐसा हो रहा है कि हमने उनको डेज बांट दिए हैं। अभी ऐसा होना है कि काफ़ी हमको ये एक रोबोट भी कम पड़ रहा है, तो अभी हमने एक दूसरे रोबोट के लिए भी रिक्वायरमेंट दी है और वो रोबोट हमारी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में इंस्टॉल करने की मनी है। तुम्ही SSI मंत्र रोबोटिक सर्जरी हे नवीन काय माध्यम आहे याच्यातलं? म्हणजे हे सुधीर SSI श्रीवास्तव इनोव्हेशन्स म्हणून या कंपनीचं नाव आहे। त्या कंपनीने या रोबोटचं खासियत म्हणजे हा इंडिजिनस रोबोट आहे। आजपर्यंत गेल्या तसं पूर्ण वर्ल्डमध्ये रोबोट एक गेल्या 20 वर्षांपासून आहे, पण ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये याच्यासाठी आली नाही कारण एक दाविंची म्हणून कंपनी होती, त्यांचा तो पेटंट होता, पण आता 5 वर्ष झाले तो पेटंट संपलेला आहे आणि ओव्हरऑल पूर्ण इंडियामध्ये 350 रोबोट्स इन्स्टॉल्ड आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये। पण हे सर्व हॉस्पिटल्स हे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत आणि जिथे खूप लाखोंची ही इतकी कॉस्टली शस्त्रक्रिया आहे की एक शस्त्रक्रियेची किंमत जर कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये करायला गेलं तर जवळपास 5, 7, 10 लाख रुपये एवढा खर्च येतो या शस्त्रक्रियेला। ही शस्त्रक्रिया आपल्या इथे फ्री ऑफ कॉस्ट होते गरीबातल्या गरीब रुग्णासाठी। पण या दाविंची कंपनी आता हा जो SSI मंत्राचा रोबोट आहे हा इंडियन मेक रोबोट आहे, त्याच्यामुळे जसं दाविंची ही कंपनी याला या रोबोटचं जवळपास कॉस्ट ही 30 ते 40 कोटी रुपये आहे आणि आपल्या इथे हाच रोबोट तेवढ्याच प्रिसिजनचा आणि तेवढाच ॲडव्हान्स रोबोट आहे। हा इंडिजिनस रोबोट म्हणजे मेड इन इंडिया रोबोट आहे। जसं मोदीजींचं सध्याचं धोरण हे मेड इन इंडिया सर्व असायला हवं असं धोरण आहे, त्याचप्रमाणे हा रोबोट आहे आणि हा इकॉनॉमिकल रोबोट आहे, म्हणजे दाविंची इतका महाग नाही। आणि दुसरं असं की तुम्ही हे पण बोललात की मोरादाबादवरनं ही सर्जरी होणार आहे। एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल जर इरॉर जर रोबोटमध्ये आला तर ॲट प्रेझेंट सर्जन तिथे राहतील काय? असं रोबोट जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा पूर्ण सर्जन्सची टीम त्या पेशंट जवळ असते, असा कधीच काही एरर होत नाही। पण इन केस जर असं कधी झालं तर आमची टीम इमिजिएटली टेक ओव्हर करते।
ती सर्जरी. आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटला किती दिवसात म्हणजे बरं होते रोबोटच्या माध्यमातून? रोबोटच्या माध्यमातून अगदी कमी त्रासाचं ऑपरेशन आहे, मोठ्यातलं मोठं ऑपरेशन आपण करू शकतो. अगदी कमी त्रासाचं हे ऑपरेशन आहे. 3 छोट्या छिद्रांमधनं हे ऑपरेशन होतं आणि ती शस्त्रक्रिया करायला सर्जन्सला पण खूप फायदेशीर आहे आणि अगदी कमी रक्तस्राव होतो आणि युजली पेशंटला 2 दिवसानंतर ही सुट्टी होते. सर एक रोबोटिक सर्जरीसाठी ते सर्व फॅसिलिटीज या आता इवन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण राहिल्या. आता आम्ही 2016 मध्ये एक रिक्वायरमेंट पाठवली होती रोबोटची आणि ती आम्हाला तो रोबोट आम्हाला 2024 मध्ये भेटला. पण हे आपलं पहिलंच मेडिकल कॉलेज होतं ज्याच्यामध्ये हा रोबोट पहिल्यांदा प्रस्थापित झाला पूर्ण महाराष्ट्रात आणि स्टेट रन मेडिकल कॉलेज पूर्ण कंट्रीमध्ये स्टेट रन मेडिकल कॉलेजमध्ये हा पहिला रोबोट इन्स्टॉल झाला. पण आपल्या याच्यामध्ये इन्स्टॉल झालेला आहे म्हणून बाकी मेडिकल कॉलेजेसनी मागणी केली आणि त्यांना 2 महिन्यात 4 महिन्यात तो रोबोट भेटला. पण त्याला येणारा जो काही खर्च आहे नाही, तो वन टाइम खर्च असतो. गव्हर्नमेंटकडे अशी काही स्पेशल वगैरे केलेली आहे अजून इन्क्लूड व्हायची आहे. पण एकदा आमचे ते सर्व प्रयत्न सुरू आहेत की महात्मा फुलेमध्ये की सर्व याचे चार्जेस इन्क्लूड व्हावे आणि त्याच्यामुळे रिकरंट खर्च याचा काही राहणार नाही. पण जेव्हा आम्ही रोबोट घेतो त्याच्यामध्येच आम्ही 10 वर्षाचं पूर्ण शस्त्रक्रिया जितक्या तितके शस्त्रक्रिया होतील त्याच्यामध्ये लागणारे हँड इन्स्ट्रुमेंट्स आणि डिस्पोजेबल ते त्याच्यामध्येच आम्ही ऍड करतो. म्हणजे आता रोबोटवरती सगळी सर्जरी होणार आहे, मग त्यानंतर हा रोबोट नंतर डेमॉन्स्ट्रेशनसाठी फक्त ठेवण्यात येईल असं तर होणार नाही ना? नाही, 1.5 वर्षात 350च्या वर शस्त्रक्रिया होणारे इतक्या कमी टाइम मध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया होणारं हे पूर्ण देशातलं पहिलं डिपार्टमेंट थोडंसं वेगळं क्वेश्चन आहे. ऑटोनॉमसच्या संदर्भात झालं नागपूरला. ही संस्था या संस्थेचा इतिहास इतका मोठा आहे आणि 75 वर्ष झालेली आहेत. आता 3 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की 2 वर्षांपूर्वी प्रेसिडेंट ऑफ इंडिया मॅडमनी इथे येऊन प्लॅटिनम जुबलीचं इनॉग्रेशन केलं. 75 वर्ष पूर्ण झाल्या असल्यामुळे या संस्थेचा इतिहास इतका मोठा आहे की या संस्थेमधनं अनेक पद्मश्री पद्मभूषण झालेले आहेत. या संस्थेमधनं अनेक IAS आणि IPS अधिकारी निर्माण झालेले आहेत. या संस्थेमधनं अनेक मंत्री झालेले आहेत. या संस्थेमधनं अनेक लोक हे उच्च पदस्थ आणि पूर्ण जगभर पसरलेले आहेत. वेगवेगळ्या पदांवर ते रुजू आहेत. या संस्थेमधून जवळपास 50 ते 55 मिलिटरी पर्सनेल हे जाऊन ब्रिगेडियरच्या पोस्टपर्यंत पोहोचलेले आहेत. असा या संस्थेचा इतिहास आहे. तर या संस्थेला पण ऑटोनॉमी भेटावी अशी आणि ही एकमेव संस्था अशी आहे ज्याच्यामध्ये एक स्टँड अलोन ट्रॉमा सेंटर आहे आणि या संस्थेसोबतच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे निगडीत आहे. एवढा मोठा एका वेळेस या संस्थेमध्ये 7,000 लोकांचं एस्टॅब्लिशमेंट आहे. विद्यार्थी आले, त्याच्यामध्ये नर्सिंग आले, क्लास 3 क्लास 4 आले, वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएट आले, रेसिडेंट डॉक्टर्स आले. तर असा या संस्थेचा इतका मोठा इतिहास असल्यामुळे आम्ही एक मध्यंतरी CM साहेब आले होते आपल्या इथे इनॉग्रेशन करायला. त्यांना आम्ही मागणी केली आणि त्यांनी त्या मागणीकडे अतिशय म्हणजे त्यांनी त्या मागणीला इम्पॉर्टन्स देऊन त्यांनी एक सेक्रेटरींना पत्र दिलेलं आहे की मेडिकल कॉलेज नागपूर, GMC नागपूर, JJ हॉस्पिटल मुंबई आणि BJ हॉस्पिटल पुणे या तिन्ही संस्थांना ऑटोनॉमी देण्यासाठी तुम्ही एक समिती नेमावी व त्या समितीनी रिपोर्ट आम्हाला 2 महिन्यात द्यावा आणि त्या अनुषंगाने तुम्ही ही सर्व कारवाई पुढील कारवाई करण्यास त्यांना निर्देश देण्यात आले. केव्हा स्टेटस क्या है सर मला वाटतं 8 ऑगस्ट 2025. सर हो गए ना 2 महीने तो हो गए प्रपोजल आगे क्या स्टेटस क्या है? उन्होंने CM साहब ने सेक्रेटरी साहब को दिया है तो आगे का स्टेटस हमको मालूम नहीं, शायद आपको उनको पूछना पड़ेगा. मान्य होणार आहे. या वीक मध्ये एक 20 कोटी रुपयांचा आणखीन त्यांचा प्रस्ताव आहे NMRDA ला आपल्या शासनाकडनं
20 कोटी रुपये आणखीन भेटणार आहे. लवकर हे कॅन्सर हॉस्पिटल प्रस्थापित झालेलं दिसेल. क्रिया ही पहिल्यांदाच मुरादाबादवरून करण्यात येणार आहे. नागपूरच्या रुग्णांवर काय सांगणार आहोत? आपल्या इथे रोबोटिक सर्जरीवर रोबोसर्ज ही कॉन्फरन्स 29 आणि 30 तारखेला आपण आयोजित केलेली आहे. या आयोजनामध्ये डॉक्टर भूपेश तिरपुडे हे त्याच्या ऑर्गनायझिंग चेअरमन आहेत व डॉक्टर गायत्री देशपांडे व डॉक्टर हेमंत भानारकर हे त्याच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत. या कॉन्फरन्समध्ये एक साधारणतः 200 ते 250 हे सर्व जगभर इंडियाभरातनं पूर्ण सर्जन्स पार्टिसिपेट करत आहेत. अतिशय निष्णात असलेले असे रोबोटिक सर्जन्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून या कॉन्फरन्समध्ये शस्त्रक्रिया दाखवण्यात येणार आहेत, लाईव्ह शस्त्रक्रिया. याच्यामध्ये एका शस्त्रक्रियेचा प्रकार म्हणजे टेलिसर्जरी पण दाखवण्यात येणार आहे आणि याला रेसिप्रोकल टेलिसर्जरी म्हणतो आपण, की ती शस्त्रक्रिया GMCमधनं मुरादाबादमध्ये असलेल्या पेशंटवर होणार आहे. त्याचप्रमाणे मुरादाबादमध्ये बसलेले सर्जन ते GMCमध्ये ते ऑपरेशन करणार आहे. ही एक अतिशय अत्याधुनिक प्रकारची शस्त्रक्रिया आहे आणि ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच या कॉन्फरन्समध्ये आपण दाखवणार आहोत. रोबोटिक्सच्या माध्यमातून किती लोकांवरती ही सर्जरी करण्यात येणार? त्या दिवशी पुरतं तर आम्ही 12 सर्जरीज वेगवेगळ्या प्रकारच्या 12 सर्जरीज प्लॅन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इवन युरोलॉजीच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत, किडनीवरच्या शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे हार्टवरच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे जनरल सर्जरीच्या अनेक शस्त्रक्रिया आपण त्याच्यामध्ये लाईव्ह आपण रिले करणार आहोत. हे GMCच्या ऑडिटोरियममध्येच ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 1.5 वर्ष झालेलं आहे रोबोट आपल्या इथे इन्स्टॉल होऊन. या 1.5 वर्षामध्ये आपण 350हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जनरल सर्जरी असो, कार्डियक सर्जरी असो किंवा किडनीवरच्या शस्त्रक्रिया असोत किंवा गायनीच्या सर्जरी असतील, अशा 350 पेक्षा अधिक अशा शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत. ही इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया होणारी ही पहिली म्हणजे संस्था आहे ज्याच्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. आणि पेशंट किती दिवसामध्ये रिकवर होईल म्हणजे शस्त्रक्रिया ही झाल्यानंतर? अतिशय आधुनिक अशा प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला अतिशय कमी त्रास होतो. 3 छोट्या छिद्रांमधनं ही शस्त्रक्रिया केली जाते. रुग्ण हा लवकर बरा होतो. खूप प्रिसिजननी ही शस्त्रक्रिया करण्यात येत असते. त्याचप्रमाणे अतिशय कमी रक्तस्राव होतो, पेशंटला पेन कमी. भूपेश या कॉन्फरन्समध्ये जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर भूपेश तिरपुडे हे ऑर्गनायझिंग चेअरमन आहेत. डॉक्टर गायत्री देशपांडे आणि डॉक्टर हेमंत भानारकर हे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत या कॉन्फरन्स. गावंडे सर आणि तुमचंही नाव आहे. रोबोटिक किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात